ए साथे आलिया ओळगा शरण धरू साथे आलिया ओळगा शरण धरू ए साथे आलिया
नाही तरी संसार जाईल रया कवनाचे माया बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली अभ्राची सावली जाईल रया कवनाचे माया बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे जैले जाईल रया कवनाचे माया बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विठ्ठल विठ्ठल साथे आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्व मृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतं यथा
धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि मजरदाही सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुर म्हणवणी विशेषू अत्यादरू विवेकावरी आईसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला विठाला ए साथे आलिया उळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग विश्व माऊली ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली भक्तीचा पाया वैराग्याचा कलश मोक्ष मार्गीचा सांगाती अवघ्या संपूर्ण जगताची आई माऊली ज्ञानाई नव्हे नव्हे प्रत्यक्ष ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे माऊली ज्ञानोबाराय यांचाच गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता उच्चारलाय विठ्ठल थोडक्यात अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ असा आहे। विश्व माऊली ज्ञानोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलतात ए साथे आलिया ओळगा शारंग धरू 84 लक्ष योनीच्या साथीतून मनुष्य नरदेहाची साथ प्राप्त झाली तर काय कर त्या शारंगधराला त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घे जर नाही केलं तर काय होईल नाही तरी संसारू जाईल रया तुझा संसार देहरूपी संसार वाया जाईल कारण एक ना एक दिवस देह कधीतरी जाणार आहे नाशिवंत आहे नासका आहे कुचका आहे सडका आहे तो तुझा नाही ज्ञानोबाराय उपदेश करताना बोलतात देह तुझा नाही म्हणून कवनाचे मायबाप देहा संबंधी असणारे नातेवाईक सुद्धा तुझे नाही कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया हे सगळे काही मृगजळाप्रमाणे आहे मृगजळ जसं सकाळी दिसत नाही संध्याकाळी दिसत नाही फक्त 12-1 अस्तित्व खरं भासतं कशाचं मृगजळ म्हणजे झोपले नाही तुम्ही मृगजळ म्हणजे झळाया माहिती तुम्हाला झळाया कधी दिसतात सकाळी 7 वाजता संध्याकाळी 7 वाजता कधी दिसतात 12-1च्या दरम्यान आपल्याला त्याचं अस्तित्व भासतं मला सांगायचं एक आहे मृगजळ जसं सकाळी दिसत नाही संध्याकाळी दिसत नाही फक्त माध्यान्ह काळामध्ये त्याचा भास होतो ज्ञानोबारांना तेच सांगायचं आहे नातेवाईक गणगोत आपेष्ट यांचा आणि तुझा हा संबंध तुझ्या जन्मा अगोदर सुद्धा नव्हता जन्मानंतर सुद्धा तू मेल्यानंतर सुद्धा राहणार नाही फक्त पूर्व प्रारब्ध संबंधानं तुम्ही एका जन्मापुरते एकत्र येतात कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया एवढंच नाही मायबाप तुझे नाही ज्ञानोबाराय सांगतात मग कमीत कमी विषयातलं सुख तर आमचं असेल ना माऊली सांगतात बाबा ते सुद्धा तुझं नाही संसारातलं सुख सुद्धा तुझं नाही कसं काय विषयाची समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया ते सुद्धा तुझं नाही हे सगळं काही कशाप्रमाणे आहे छोटासा दृष्टांत ज्ञानोबारायने शेवटच्या चरणामध्ये दिला तो असा एखादा व्यक्ती झोपावा झोपेत त्याला स्वप्न पडावं आणि स्वप्न पडल्याबरोबर स्वप्नामध्ये त्याने बुलेट घ्यावी बुलेट कळते ना तुम्हाला हा एक व्यक्ती झोपल्याबरोबर त्याला स्वप्न पडलं स्वप्नात त्यानं बुलेट घेतली त्याला वाटलं चला पत्नीला गाडीवर बसवावं आणि जरा शिंगव्यामध्ये शिवाशिवानं जरा गरका मारून आणू म्हणून त्यानं पत्नीला सांगितलं पाठीमागं बस कुठं चालू आहे हे सगळं स्वप्नात चालू आहे स्वप्नात पत्नीला सांगितलं पाठीमागं बस आणि त्यानं अशी जोरात किक मारायला गेला त्याला असं वाटलं आपण जरा गाडी चालू करू जोरानं किक मारायला गेला दादा आणि जेच गोदडी फाटली मग लक्षात आलं अरे आपण बुलेटवरती नाही मग स्वप्नातल्या बुलेटवरती आहोत जसं बुलेट तोपर्यंत होती कुठपर्यंत
जोपर्यंत स्वप्न होतं स्वप्न, एकदा की झोपेतनं जागा झाला की झोपेबरोबर स्वप्नही नष्ट झालं आणि स्वप्नाबरोबर स्वप्नात घेतलेली बुलेटही नष्ट झाली. ज्ञानोबांना ते सांगायचं आहे. हे सगळं काही विषयातलं सुख असेल, संसारातलं सुख असेल, नातेवाईक असतील, गणगोत असेल, हितचिंतक असतील, मायबाप असतील, हे सगळे काही कशाप्रमाणे झोपेत घेतलेल्या स्वप्नात घेतलेल्या बुलेट प्रमाणे तितक्या पुरती सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल असा अभंगाचा सरळ सोपा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी वक्त्याचा 2 मिनिटाचा अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. कैलासवासी सौ पद्माबाई अशोक रायते मावशींना आपल्यातनं जाऊन गेलं 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचा जो कुटुंब परिवार आहे, अशोक दिनकर रायते त्यांचे पतिदेव आहे, प्रभाकर कारभारी रायते त्यांचे दीर आहे, धनाजी सुखदेव रायते, योगेश अशोक रायते, समाधान शिवाजी रायते, अतुल तानाजी रायते, भूषण धनाजी रायते, तुकाराम बाळकृष्ण रायते, कैलास तुकाराम रायते, तानाजी तुकाराम रायते, संदीप अशोक रायते, मयूर कैलास रायते, शुभम धनाजी रायते, शिवाजी दिनकर रायते, सुनील सुखदेव रायते, रेखा शिवनाथ निकम, राकेश प्रभाकर रायते, पंकज कैलास रायते, प्रसाद सुनील रायते आणि ज्ञानेश्वर शिवाजी रायते. हा त्यांचा अतिशय छोटा परिवार का? अतिशय मोठा परिवार त्यांचा त्या ठिकाणी आहे. म्हणून आईसाहेबांना आपल्यातनं जाऊन गेलं 1 वर्ष पूर्ण होत आहे. आज खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत. खऱ्या अर्थानं त्यांचं वय जर बघितलं तर फार कमी वेळेमध्ये या मृत्यूलोकातून त्या निघून गेल्या, त्यांच्या परिवारातून त्या निघून गेल्या. खरं सांगायचं म्हणजे चांगली माणसं फार कमी काळ टिकतात. लक्ष देऊन ऐका, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. चांगली माणसं फार कमी काळ टिकतात. छत्रपती शिवराय असतील, स्वामी विवेकानंद असतील, महापुरुषांचे जर आपण वय बघितलं दादा, फार कमी काळ टिकले. मला सांगायचं एक आहे, चांगली माणसं फार कमी काळ टिकतात आणि एखाद्याच्या मरणाची आपल्याला वाट पाहावी लागते. वाईट माणसं आपल्याला मरणाची वाट पाहावी लागते. एकदाच हे कधी मरतं कधी नाही, पण ते काय लवकर निरोप घेत. चांगल्या माणसाची वाट बघावी लागते, अजून जगायला पाहिजे होते. उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. जगत असताना लक्ष देऊ नये का दादा, इतिहास जो घडतो ना तो जन्माचा घडत नाही. ऐकताय ना वाक्य, वाक्य ऐकताय ना, लक्ष देऊ नये का. इतिहास जो घडतो, वाक्य जर आवडलं तर नक्की अंडरलाईन करून कुठेतरी नोट करून ठेवा. इतिहास जो घडतो तो जन्माचा घडत नाही. इतिहास जो घडतो तो जन्माचा घडत नाही. इतिहास जो घडतो तो मरणाचाही घडत. ऐकताय ना, इतिहास जो घडतो तो जन्माचा घडत नाही. इतिहास जो घडतो तो मरणाचाही घडत नाही. इतिहास जो घडतो तो फक्त एका गोष्टीचा घडतो, त्याचं नाव आहे जीवन जगण्याचा. फक्त जीवन जगण्याचा घडत नाही. पुढचं वाक्य ऐका, जीवन तर कावळ्या चिमण्याही कुत्रे मांजरही जगतात. इतिहास जो घडतो तो जन्माचा घडत नाही. इतिहास जो घडतो तो मरणाचा घडत नाही. इतिहास जो घडतो तो फक्त आणि फक्त जीवन जगण्याचा घडतो. फक्त जगण्याचा घडत नाही, तर जीवन चांगलं जगण्याचा घडतो. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि म्हणून चांगली माणसं फार कमी काळ टिकतात. आईसाहेब आपल्यातनं जाऊन गेलं 1 वर्ष पूर्ण होत आहे. अतिशय अल्पवयात त्यांचं निधन त्या ठिकाणी झालं. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. खऱ्या अर्थानं श्राद्ध कशाला म्हणतात 5 मिनिटात, ज्या निमित्तानं कीर्तन आहे, वक्त्याला कधीही विषय कळायला पाहिजे, त्या विषयाला मी स्पर्श करते. 2 मिनिट फक्त श्राद्ध आणि मग अभंगात प्रवेश करते. श्राद्ध 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 म्हणजे नेमकं काय, लक्ष देऊ नये का. श्रद्धया जायती इति श्राद्ध. श्राद्ध कशाला म्हणतात, व्याख्या सांगितली सुभाषितकाराने व्याकरणामध्ये संस्कृतच्या. जे श्रद्धेतून केलं जातं, जे प्रेमळ अंतकरणानं केलं जातं, जे स्वच्छ अंतकरणानं केलं जातं, त्याला काय म्हणतात, श्राद्ध म्हणतात. नाहीतर अलीकडं माईबापांचे श्राद्ध घालण्यावरून लोकांचे भांडणं होतात. आईचं मी घातलं होतं मग बापाला मोठ्याचं घालायला काय होतं, नाही का. बापाचं मी घातलं मग लहान्याला,
आईचं घालायला काय होतं लक्ष देऊ नाही का? श्राद्धाच्या दिवशी तुम्ही किती मोठा मंडप टाकला, श्राद्धाच्या दिवशी तुम्ही किती मोठे कीर्तनकार बोलावले, श्राद्धाच्या दिवशी तुम्ही किती ज्ञानदान केलं, किती अन्नदान केलं, किती मोठ्या पाकिटाचे कीर्तनकार बोलवले, यालाही महत्त्व नाही. श्राद्धाच्या दिवशी तुम्ही म्हणाल यातलं तर आम्ही सगळं केले, मग तुम्ही म्हणतात याला महत्त्व नाही, मग महत्त्व नेमकं कशाला आहे? लक्ष देऊ नाही का? तेच ज्ञानदान, तेच वस्त्रदान, तेच कीर्तन, तोच असलेला मंडप तुम्ही किती श्रद्धेने करत आहे, याला फार महत्त्व आहे. कार्य छोटं असू द्या, कार्य मोठं असू द्या, ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार कार्य करा. नाहीतर असं श्राद्ध घालील. आमच्याकडे एक उदाहरण असंच घडलं. असं श्राद्ध घालील माईबापाचं गावात कोणी घातलेलं नसेल, पण मेल्यानंतर घालण्यापेक्षा कसं घालायला पाहिजे? जिवंत असताना. तुम्ही म्हणा जिवंत असताना आता काय गडबड आहे नेमकी? जिवंत असताना काय श्राद्ध असतं का? सगळ्यात महत्त्वाचं त्यांना जे म्हाताऱ्या माईबापांना जे वेळेत अपेक्षित आहे ते देणं म्हणजे जिवंत असतानाचं श्राद्ध करणं. विठ्ठल विठ्ठल. कारण श्राद्धाची व्याख्याच आहे, श्रद्धया जायते इति श्राद्ध. लक्ष देऊ नये का? श्राद्ध शब्दाचे शास्त्रामध्ये एकूण 5 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पाक्षिक श्राद्ध, दुसरा प्रकार आहे मासिक श्राद्ध, तिसरा प्रकार आहे श्राद्धाचा त्रयमासिक श्राद्ध, चौथा प्रकार आहे श्राद्धाचा षण्मासिक श्राद्ध आणि 5वा प्रकार आहे श्राद्धाचा वार्षिक श्राद्ध. लक्ष देऊ नये का? राहिले लक्षात 5 प्रकार? किती लोकांचे हे 5 प्रकार लक्षात राहिले बरं? अशी टुळटुळ पाहू राहिली एकामेकाकडे. एवढं जर कळलं असतं तर तुला कशाला आळंदीवरून बोलवलं असतं, नाही का? किती लोकांच्या लक्षात राहिले 5 प्रकार? लक्ष देऊ नये का? संस्कृत शक्यतो तुमच्या डोक्यावरून जाईल, जरा त्याचं भाषांतर मराठीत करून सांगते. पाक्षिक श्राद्ध, माणूस गेल्यानंतर जे 15 दिवसानं केलं जातं त्याला काय म्हणतात? कारण संस्कृतमध्ये 15 या शब्दाला पाक्षिक असा व्याकरणामध्ये शब्द आहे. पाक्षिक श्राद्ध. व्यक्ती गेल्यानंतर जे महिन्याला केलं जातं त्याला म्हणतात मासिक श्राद्ध. कारण महिना या शब्दाला संस्कृतमध्ये मासिक असा शब्द प्रयोग केला जातो. व्यक्ती गेल्यानंतर जे 3 महिन्यानं केलं जातं. तुम्ही म्हणाल मध्ये कुठं श्राद्ध घालतो आम्ही? जे महिने वगैरे जेव घालतो त्यालाच काय शब्द आला शास्त्रात? श्राद्ध असा शब्द प्रयोग आला. जे 3 महिन्यानं केलं जातं त्याला त्रयमासिक श्राद्ध म्हणतात. कारण व्यक्ती गेल्यानंतर 3 या शब्दाला संस्कृतमध्ये त्रयः असा शब्द प्रयोग केला जातो. व्यक्ती गेल्यानंतर जे 6 महिन्यानं केलं जातं त्याला काय म्हणतात? झोपले नाही तुम्ही? अशी टुळटुळ पाहू राहिली फक्त. जेवण करून नाही आले का घरून? हा, षण्मासिक श्राद्ध. काय म्हणतात? षण्मासिक श्राद्ध. कारण 6 या शब्दाला संस्कृतमध्ये षट असा शब्द प्रयोग केला जातो. आणि व्यक्ती गेल्यानंतर जे वर्षानं केलं जातं त्याला म्हणतात वार्षिक श्राद्ध. आम्ही जे श्राद्ध करतोय आजच्या दिवशी ते कोणतं श्राद्ध? वार्षिक श्राद्ध, वर्ष श्राद्ध. आपल्या भाषेमध्ये त्याला वर्ष श्राद्ध आपण म्हणतो किंवा प्रथम पुण्यस्मरण. आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. विठ्ठल विठ्ठल. हा झाला फक्त श्राद्धाचा विषय. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी या ठिकाणी उपस्थित गायनाची साथ करण्यासाठी आमच्या संस्थेच्या विद्यार्थिनी तृप्ती दिदी असेल, समीक्षा दिदी असेल, त्याच्यानंतर समीक्षाचे वडील असतील, तृप्तीचे वडील असतील, आरतीचे वडील असतील. महाराजांचं नाव? प्रणव महाराज. हां, महाराजांचं या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. आमच्या सगळ्या बालगोपाळ मंडळी विद्यार्थिनी संस्थेच्या त्यांचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. तदनंतर आपल्या निफाड तालुक्याचं भूषण आमचे राहुल दादा सानप, बासरी वादक. अतिशय ज्यांची बासरी खरोखर खऱ्या अर्थानं बोलते, वाजवत नाही ते, त्यांची बासरी बोलत आहे असं म्हणायला काही अडचण नाही. आमच्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अशी अतिशय मधुर असं वाटतं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा कथेच्या रूपानं, जसं कथेत प्राकट्य असतं बासरीचं नाही का, आणि भगवान श्रीकृष्णाचं अगदी असं वाटतंय की भगवान परमात्मा या ठिकाणी विराजमान झाले त्यांची बासरी ऐकून. म्हणून दादांचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. तदनंतर विनेकरी असतील, माझ्यासोबत आलेले माझे पतिदेव हरिभक्तीपरायण
मृदंग विशारद रामेश्वरजी महाराज सोनवणे त्यांचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. आणि खरोखर हा कार्यक्रम ज्यांनी मला या ठिकाणी पाचारण केलं ते ह्या गावचे जावई आमचे शिवनाथ भाऊ निकम, त्यांची विद्यार्थी, त्यांची मुलगी, त्यांची ज्येष्ठ कन्या आमच्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी हर्षदा निकम शिक्षण घेते, कीर्तनाचा अभ्यास करते, सुंदर गायन करते, हार्मोनियम वाजवते, पेटी वाजवते आणि खूप उत्कृष्ट प्रकारे ती तयार होते. तिचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. विनेकरी असेल आमच्या संस्थेचा विद्यार्थी समर्थ पाटील, त्याचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. काकांचं ना भाऊसाहेब काका निकम, त्यांचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. अनेक पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे धारणगावचे रामेश्वर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे नांदूरचे आत्या मामा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचंच या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते आणि माझ्या सेवेला आरंभ करते. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं जे खरोखर गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय ते आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा. अतिशय गोड आवाज आहे बरं का, असं शेवटपर्यंत राहू द्या. खूप गोड आवाज तुम्ही दिलात. तुमचं या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. आणि तुम्ही सगळे कॅमेऱ्यात या ठिकाणी दिसणार आहे नंतर कीर्तनात, म्हणून आमचे कॅमेरेवाले दादा नाही का, यूट्यूब चॅनलवाले दादा, त्यांचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते. सुरुवातीला ज्यांनी पखावज वाजवला महाराजांचला तुषार महाराज, त्यांचं या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. समोर अनेक जाणकार मंडळी बसलेत. तुमच्याही चरणावरती दंडवत करते, प्रणाम करते आणि सेवेला आरंभ करते. विठ्ठल विठ्ठल. अभंगात प्रवेश करूया. अभंग हा विश्वमाऊली ज्ञानोबरांचा आहे. गोड असा, सुंदर असा, 4 चरणांनी सजलेला आहे आणि उपदेशपर प्रकरणातील आहे. आजच्या या अभंगामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरा एका विशिष्ट वर्गाला उपदेश करत आहे. तो वर्ग असा आहे, 4 वर्ग शास्त्रामध्ये आले. पहिला वर्ग आहे मुक्त वर्ग, दुसरा वर्ग आहे मुमुक्षु वर्ग, तिसरा वर्ग आहे विषयी वर्ग, 4था वर्ग आहे पामर वर्ग. या 4 वर्गापैकी ज्ञानोबराय नेमका आजचा उपदेश जो आहे तो कोणत्या वर्गाला करताय हे फार महत्वाचं आहे. पहिला मुद्दा, ज्ञानोबराय मुक्ताला उपदेश करतात का? मुळीच राय. लक्ष देऊ नाही का? मुक्ताला उपदेश करणं म्हणजे तृप्ताला भोजन देण्यासारखं आहे. अजून सोपं करून सांगू का? शास्त्रीय भाषा जरा. व्यर्थ तृप्तश्च भोजनम सुभाषितकार सांगतात. एखाद्या व्यक्तीने एवढे गुलाबजाम खाल्ले, एवढे गुलाबजाम खाल्ले श्राद्धाचे, असाना का नसाना, पण मग म्हणायला काही अडचण नाही. एवढे गुलाबजाम खाल्ले, गळ्यापर्यंत गुलाबजाम आले, एवढे गुलाबजाम खाल्ले, इथपर्यंत गुलाबजाम. तुम्ही असे बसू नका, बोलत चला. जेवले नाही का तुम्ही? हा, कीर्तन हा एकल्याचा खेळ नव्हे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे धरून आणल्यासारखं बसू आणि लोड घेऊन अजिबात कीर्तन ऐकू. फ्रेश होऊन कीर्तन ऐका. लक्ष देऊ नाही का? एखाद्यानं एवढे गुलाबजाम खाल्ले श्राद्धाचे, गळ्यापर्यंत गुलाबजाम आले, वरून अलगद जर हात घातला तर अलगद एखादा गुलाबजाम बाहेर येईल. एवढे गुलाबजाम खाल्ले आणि आता त्याला जर आग्रह केला ना, दादा अहो घेता का एखादा, तो म्हणेल बस झाला, आता भूक माझी संपली. मला सांगा, भूक संपलेल्या व्यक्तीला कितीही आग्रह केला तर तो कसा आहे? चुकीचा आहे की नाही? व्यर्थ आहे दादा. त्याला आग्रह करून उपयोग नाही. मग आग्रह कोणाला केला पाहिजे? जो ज्याला खरोखर भुकेची गरज आहे, ज्याला अन्नाची गरज आहे, अशा व्यक्तीला आग्रह करणं उचित आहे. भूक नसलेल्या व्यक्तीला आग्रह करणं म्हणजे तृप्ताला भोजन देण्यासारखं आहे. ज्ञानोबरांना तेच सांगायचं आहे. ज्ञानोबराय सांगतात मुक्ताला बोध करणं म्हणजे तो अगोदरच सगळ्या गोष्टीतून कसा आहे? संसाराच्या बंधनात गुंतलेला नाही, मग मुक्त झालेला आहे. संसार त्याच्याकडून सुटलेला आहे. मग त्याला आपण येड्या गबाळ्यांनी उपदेश करणं म्हणजे कसं आहे? तृप्ताला भोजन देण्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल. हो. दुसरा मुद्दा आहे की ज्ञानोबराय मुमुक्षु वर्गाला सुद्धा उपदेश करत नाही, कारण तो साधन चतुष्टय संपन्न आहे. विचारसागर रहस्य ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. म्हणून त्यालाही उपदेश करत नाही. तिसरा वर्ग आहे विषयी वर्ग, त्यालाही उपदेश करत नाही. 4था वर्ग मुख्य आहे. ज्ञानोबराय त्या वर्गाला उपदेश करतात. त्या वर्गाचं नाव आहे पामर वर्ग.
सगळ्यात जास्त काळजी ज्ञानोबरायांना पामर वर्गाची आहे. सोपं करून सांगू का पामर कोणाला म्हणतात? गावामध्ये जर खंडेरायाची यात्रा असेल आणि त्या यात्रेनिमित्तानं जर अनेक वारकरी भजनी मंडळ जर एकत्र आले आणि त्यांनी जर ठरवलं की आपल्याला खंडेरायाच्या यात्रेनिमित्तानं कीर्तन ठेवायचं एखाद्या महाराजांचं, दुसरा वर्ग लगेचच पळतच येतो त्या ठिकाणी. नाही नाही, कीर्तन बिर्तन जमणार नाही, आम्हाला तमाशा ठेवायचा. आता मला सांगा की तमाशा ठेवणारी पार्टी म्हणजे कोणती पार्टी? मी पामर शब्दाची व्याख्या सांगते. त्याला म्हणायचं पामर. विठ्ठल विठ्ठल. पामर म्हणजे ज्याला चांगलं काही आवडत. ज्ञानोबरांना काळजी ह्याच वर्गाची. आपल्या पसायदानातून सुद्धा ते विश्वात्मक देवाकडे प्रार्थना करताना बोलतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि म्हणून आजच्या या अभंगातला पहिला मुद्दा आहे की ज्ञानोबराय मुक्त वर्गाला उपदेश करत नाही, मुमुक्षुला करत नाही, विषयाला करत नाही. ज्ञानोबरांचा आजचा अभंगातला उपदेश आहे पामर वर्गाला. विठ्ठल विठ्ठल. दुसरा अभंगातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या या अभंगामध्ये. विश्वमाऊली ज्ञानोबराय दुर्लभातला दुर्लभ असणारा मानवी नरदेह जो आहे त्या दुर्लभ असणाऱ्या मानवी नरदेहाचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात महत्त्वाचं, नरदेहाची दुर्लभता वर्णन करत असताना अनेक संतांनी वर्णन केले. नंदबाबा सांगतात, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव प्रकरणामध्ये नाद बाबांनी वर्णन केलं नरदेह किती दुर्लभ आहे. एक साधा प्रश्न तुम्हाला विचारते, जास्त काही दडपण येऊ देऊ नका. मला सांगा दुर्लभ शब्दाचा अर्थ काय हो? काही मंदिर पुढं बसलो नसतो तर चाललं असतं, पाठीमागं जाऊन बसलं असतं तर चाललं असतं. महिला मंडळी, दुर्लभ म्हणजे काय? थोडा विचार करून सांगितलं तरी अडचण आहे, तोपर्यंत मी चहा घेऊन येते. दुर्लभ शब्दाचा अर्थ आहे सहजासहजी प्राप्त न होणारी वस्तू. अशा अनेक गोष्टी आहेत जीवनामध्ये की त्या दुर्लभ आहे, प्रयत्न करून सुद्धा प्राप्त होत नाही. काही काही गोष्टींना प्रारब्धच असतं महाराज, त्या मिळवण्यासाठी आम्ही आमचं अख्खं आयुष्य घालतो, पण त्या आम्हाला मिळत नाही. त्यावेळेला आम्हाला प्रारब्धच मान्य करावं लागतं. अतिशय तसंच आहे दादा. नरदेह आमचा एवढा दुर्लभ आहे, 84 लक्ष योनी आम्हाला फिरावी लागते, इतका दुर्लभ आहे. तेव्हा मनुष्य नरदेह आला तर सहजासहजी मिळत. सुभाषितकाराने वर्णन केलं, दुर्लभो मानुषो देहो देहिना क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभो मन्यो वैकुंठं प्रिय दर्शनम. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः. चोरानं नेलेलं धन, तुमचं कोणी नेऊ नये पण नीलच, लक्ष देऊ नाही का. चोरानं नेलेलं धन पुन्हा मिळवता येईल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम, एखाद्याचा मित्र गेला असेल दुसरा जॉईन करता येऊ शकतो. पुनर्मित्रम पुनर्भार्या, एखाद्याची पत्नी जाऊ नये दादा पण गेलीच, पत्नी सुद्धा दुसरी करता
येते पुनर्भार्या पुनर्मही हे सगळं काही जगाच्या पाठीवर पुन्हा प्राप्त करता येतं, पण एकदा गेलेला मानवी नरदेह सहजासहजी पुन्हा प्राप्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, पण परी हा दुर्लभ नरदेह एवढा दुर्लभ आहे दादा. ज्ञानोबरायांनी म्हटलं दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे संसार तुम्ही काने आहार निद्रेसाठी दवडिता माणूसपणा. एवढा दुर्लभ आहे. किती वेळा दुर्लभ म्हटलं? एकदा का? नाथबाबांनी तरी एकदाच म्हटलं. ज्ञानोबरायांनी किती वेळा म्हटलं? आणि असा दुर्लभातला दुर्लभ नरदेह ज्ञानोबराय सांगताय तुला मिळालाय ना, काय कर? ये साथे आलिया साथे आलिया ओळगा शारंग धरू. तुम्ही सगळी मिळून गोड साथ करताय बरं का. नाही तर काही काही ठिकाणी मी सांगत असते अशी परिस्थिती असते दादा. 2-4 दिवस झाले मुंबईमध्ये कीर्तन होतं. इकडून एक उभं आणि इकडून एक उभं. एकही भजनी नाही. आमच्या संस्थेच्या मुली त्या ठिकाणी फक्त गायनासाठी होत्या. एकही भजनी त्या ठिकाणी नाही. इकडून एक उभा इकडून एक उभा असं वाटत होतं उचलायचं आपल्याला रामनाम सत्य. अशी परिस्थिती पाहायला मिळते. परवाच्या कीर्तनात असंच म्हटलं माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. मागची मंडळी म्हणतात माझी मामी तुझे वर्णी गुण नाम. काही नकळलं काही नकळलं उद्या सकाळी सकाळी. आणि तुझी मामी कशाला कीर्तनात आणतो बाबा. काहीच मेळ नसतो दादा. एका कीर्तनात असंच म्हटलं अतिशय सहज सोपं प्रमाण. मोगरा फुलला फुले वेचिता बहर कळीयसी आला. मागची मंडळी म्हणतात मोकार फुगला फुले वेचायला गेला आणि तसाच परत आला. ही वस्तुस्थिती आहे. एका कीर्तनात सहज म्हटलं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. मागची मंडळी म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्वितन आता जाती 8वीत. ही समाजाची वस्तुस्थिती आहे. काय अभंग आहे काय श्लोक आहे काही मेळ नसतो. गोड साथ या ठिकाणी तुम्ही सगळी मंडळी करत आहे. ए साथे आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. प्रथम चरणामध्ये ज्ञानोबराय बोलतात काय 84 लक्ष योनीच्या साथीतून मनुष्य नरदेहाची साथ प्राप्त झाली ना काय कर.
भगवंताची प्राप्ती करून घे. नाहीतर तुकडोजी महाराज एका गीतात सुंदर बोलतात बाबा, मनुष्य नरदेहाला येऊन तू नेमकं काय केलं. हरी क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो भगवान के नाम से मोह बोलिया, हो अमृत को छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मोह बोलिया, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया. क्या बात है? क्या बात है? राधे राधे, जय श्री राम. एकदा दादांसाठी जोरदार टाळी. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया. तुकडोजी महाराज विनंती करताय बाबा, दुर्लभातला दुर्लभ नरदेह तुला मिळालाय, तर जीवनात येऊन तू काय केलं. विषयों के बंदे से बांधा गया तो संत समागम को भूल गया, हो विषयों के बंदे से बांधा गया तो संत समागम को भूल गया, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे,
जिस पाना था उसको तोड़ दिया। दुर्लभातला दुर्लभ नरदेह मिळालाय म्हणून कधीतरी मनाला विचारात जा, काय नरदेहाला येऊन आपण करतोय काय भगवंतासाठी? दिवसभरातला 10 मिनिट तरी वेळ आपण देतोय का? प्रत्येकानं प्रत्येकाच्या मनाला विचारलं पाहिजे, नाही का? ए साथे आलिया 84 लक्ष योनीच्या साथीतून मनुष्य नरदेहाची साथ मिळाली. किती योनी घ्यावे लागतात एकूण जन्मात? 84 लक्ष योनी. बरं हे तुम्हाला माहीत आहे, पण कोणत्या योनीत किती जन्म घ्यावे लागतात हे मागचे मंडळी? 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या. 20 लाख जन्म कशात घ्यायचे? झोपले नाही तुम्ही का? हाला ना, चाला ना, बोला ना, गेले का? ते पण गेले म्हणजे घरी बरं का, पावसा पाण्याचे. काय बोलते? 20 लाख जन्म घ्यायचे कशात? 20 लक्ष योने वृक्षा माझी घ्याव्या. झाडाझुडपामधले जन्म माणसाला किती घ्यायचे बाबा? 20 लाख घ्यायचे. पुढचा आकडा आहे का? जलचरे भोगाव्या 9 लक्ष. पाण्यामधले जन्म किती घ्यायचे? 9 लाख. पुढचा आकडा आहे का? 11 लक्ष योने किड्या माझे घ्याव्या. 11 लाख जन्म घ्यायचे कशात? किड्या मुंग्यामध्ये. पुढचा आकडा आहे का? 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 10 लाख जन्म घ्यायचे कशात? घरी जाऊन लिहून ठेवा बरं का, म्हणजे मधून मधून आठवण राहील तुम्हाला, आपल्याला खरोखर जायचं आहे बा. नाही तर काही काही लोक माणसाने 2 गोष्टीला विसरलं नाही पाहिजे. एक म्हणजे भगवान परमात्मा, देवाला कधी माणसानं विसरलं नाही पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, माणसानं कधी स्मरणाला विसरायचं? पण माणूस सगळं आठवणीत ठेवतो आणि या 2च गोष्टीला विसरतो. त्याला हे माहीत नाही की आपल्याला सुद्धा फक्त स्मशानभूमीमध्ये आपण वाटी लावण्यासाठी जर गेलो ना, एखाद्या माणसाला 4 चौघांच्या म्हाताऱ्यांचे, अतिशय 80-90 वर्षाचे म्हातारे आजोबा, त्यांची चर्चा ऐकायची एका ठिकाणी बसून. राम भाऊ, अरे कुणाचं कोण, कुणाचं कोण, कोणाच्या म्हशी, कोणाच्या वेशी, कोणी कोणाचं नाही, ही चर्चा कुठपर्यंत? फक्त मरणाऱ्याची टवकी फुटेपर्यंत. एकदा की त्याची टवकी फुटली दादा, लगेच तंबाखूला चुना लावतो, लगेच म्हणतो काय, राम भाऊ चाल बरं घरी, म्हशी बिगर पाण्याच्या. मला सांगायचंय का हे दादा? प्रत्येकानं विचारलं पाहिजे प्रत्येकाच्या मनाला. लिस्ट आहे का? 20 लक्ष योनी रक्षा माझे घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किड्या माझे घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. इथपर्यंत आपण आकडा पाहिला. पुढचा आकडा आहे का आता शेवटचा? 30 लक्ष योनी पशुची या घरी. 30 लाख जन्म माणसाला घ्यायचे कशात? झोपले नाही तुम्ही? कशात घ्यायचे? पशुच्या घरामध्ये. पशु आणि पक्षी याच्यात फरक आहे बरं का. पक्षी म्हणजे कावळ्या चिमण्या वगैरे आणि पशु म्हणजे गाय म्हैस बैल वगैरे. 30 लक्ष योनी पशुची या घरी. शेवटचा आकडा हा सगळ्यात मोठा. चक्कर नाही येणार ना तुम्हाला? 30 लाख, 30,000 नाही बरं का, 30,000 नाही, 30 लक्ष योनी पशुची या घरी. पुढचा आकडा आहे का? शेवट. उरले किती फक्त? क्या बात आहे बाबा. चष्म्यावाले बाबासाठी टाळी वाजवा. बाबा सांगू राहिले उरले फक्त किती? ऐका. मानवा भितारे 4 लक्ष. उरले फक्त किती? 4 लाख. त्यात एकटे आपल्या पप्पाचे नाही. 4 लाखामध्ये लक्ष देऊ नये का? 2 लाख योनी जी आहे ती माकडाची आहे. उरले फक्त. असं म्हणतात, सायकोलॉजीचा सिद्धांत आहे. इतिहास ज्यानं वाचला असेल त्याच्या लक्षात येईल की आपले पूर्वज कोण होते? माकड आहे दादा. कोण आहे? माकड आहे आपले पूर्वज. पूर्वी असं म्हणतात माणसाला शेपटी. ज्यानं अभ्यास केला असेल, ज्यानं इतिहास वाचला असेल त्याच्या लक्षात येईल. पूर्वी माणसालाही शेपटी होती, परंतु कालांतरानं माणसानं त्या शेपटीचा वापर बंद केल्यामुळे सिद्धांत असा सांगतो, ज्या गोष्टीचा माणसानं यूज बंद केला, वापर बंद केला, त्याचा कालांतरानं लोप ती वस्तू पावत असते. म्हणून माणसालाही शेपटी होती, परंतु त्यानं त्या शेपटीचा वापर न केल्यामुळे कालांतरानं शेपटी
गळून पडली. म्हणून 4 लाखापैकी 2 लाख योनी आहे. कोणाची? माकडाची. आता उरले फक्त किती? क्षमा मागून बोलेल, परंतु ज्ञानोबराय तुकोबरायांचं जे वाङ्मय आहे ते मला तुमच्या समोर प्रेझेंट करायचं आहे. त्या 2 लाखापैकी सुद्धा त्याच्यामध्ये काही अंध असतील डोळ्यानं, काही पांगुळ असतील, काही व्यंग असतील जन्मताचा. दादा 2 लाखामध्ये सुद्धा अपवाद आहे. आणि चांगला सुदृढ नरदेह प्राप्त होण्यासाठी अनंत 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 जन्माचं पुण्य लागतं. विठ्ठल विठ्ठल. हो, मी असं म्हणेल फक्त नरदेह मिळून सुद्धा फायद्याचा नाही का? नरदेहात आल्यानंतर भगवंताचं नाम मुखात येणं हे फार महत्वाचं आहे. तुकोबराय सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जय हो श्री राधे. तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 जन्मोजन्मी आम्ही. फक्त नरदेह मिळून सुद्धा फायद्याचा नाही. मग नरदेहाला आल्यानंतर तुकोबराय सांगतात, मी अनंत जन्मापासून देवाच्या सानिध्यात राहत आलो, त्यामुळं कलियुगामध्ये काय झालं? तेव्हा या विठ्ठल कृपा केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्माची साधना त्याच्यासाठी तुकोबरायांनी जन्म घालवले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून फक्त नरदेह मिळून फायद्याचं नाहीये. त्या नरदेहाला आल्यानंतर मिनिमम दिवसातले 10 मिनिट तरी देवासाठी दिले पाहिजे. मला एक सांगायचंय, प्रपंचासाठी आपण भरपूर, तुम्ही असेल मी असेल, भरपूर वेळ देतो दादा, पण दिवसातले 10 मिनिट तरी आपण देवासाठी दिले. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. सकाळी उठल्याबरोबर नाम घेण्यासाठी काय आंघोळच करावी लागते, 10 तास देवासमोर बसावं लागतं असं काही? तुम्ही बिना आंघोळीचे सुद्धा नामस्मरण करू शकतात. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भगवत चिंतन करू शकतात. काळ वेळ काही लागत नाही नामस्मरण करण्यासाठी. आणि स्वयंपाक करता करता सुद्धा काही बाया म्हणतील, ताई तुला उठून रोज तोच धंदा, हे गाव झालं का ते गाव, ते गाव झालं का हे गाव, आम्हाला शेतातली कामं असतात. पण कामामध्ये काम काही म्हणा, राम राम भगवंताचं चिंतन हे तुम्ही स्वयंपाक करता करता सुद्धा झोपले नाही तुम्ही? भांडी आपटून स्वयंपाक केल्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणून जर केला तर हा स्वयंपाक राहणार नाही, जेवण हे जेवण राहणार नाही. लक्ष देऊ नाही का? तोच स्वयंपाक तुम्ही घरातल्या व्यक्तींना प्रसाद म्हणून दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, ए साथे शब्दाचा अर्थ आहे 84 लक्ष योनीच्या साथीतून. पुढचा शब्द प्रयोग केला, ए साथे आलिया ओळगा. ओळगा म्हणजे काय तर आपलंच करा. कोणाला? सरपंचाला, आमदार, खासदार, पुढारी व्यक्ती नाही. कोणाला आपलंच करा? जो जगाचा मालक आहे. शारंग धरू हे विशेषण देवाला लावलेलं आहे.
ए साथे आलिया ओळगा शारंग धरू, त्या शारंग धराला आपलं करा. जर नाही केलं तर काय होईल? ज्ञानोबराय सांगतात नाही तरी संसारू जाईल तुझा संसार. मग काही लोक म्हणते संसार म्हणजे कोणता? आता संसार म्हटलं की एक विशिष्ट प्रकारचा बॅकग्राऊंड आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. कोणतं? घरदार, बायका, पोरं, कोंबड्या, बकरं नाही का? याला संसार म्हणत नाही. आपल्याला जो संसार अभिप्रेत आहे, ज्ञानोबरायना तो संसार अभिप्रेत नाही. पण संसार नेमकं ज्ञानोबरायने कशाला म्हटलं? तर ज्ञानोबरायने देहाला संसार म्हटलं. ज्ञानोबराय सांगतात तुझा देहरूपी संसार वाया जाईल. देहाला संसार म्हटलं ज्ञानोबरायने. तुम्ही म्हणाल कसं काय? संसार हा सरकत राहतो. संसाराची व्याख्या व्याकरणामध्ये संसारती इति संसार, जो सरकत राहतो त्याला संसार म्हणतात. मग देह काही सरकत राहतो का? कीर्तन ऐकू राहिले ना तुम्ही? कसा सुनाच्या गप्पा चालू करू? कळतं ना तुम्हाला कीर्तन? हा, देहाला संसार ज्ञानोबरायने का म्हटलं? लक्ष देऊन ऐका. संसार सरकत राहतो. मग देह काही सरकत राहतो का? देहही सरकत राहतो. देहाच्या 3 अवस्था आहे. एक आहे बाल्यावस्था, दुसरी आहे तारुण्य आणि तिसरा आहे वार्धक्य अवस्था. तुमच्या भाषेत सांगू का? पहिलं येतं ते बाल, पण हळूहळू शरीर तारुण्यात आलं की बालपण नाहीच होतं. पुढचं पण कोणतं? पुरुष मंडळी, मागे बसलेले, उभे असलेले. बालपण संपल्यानंतर पुढचं पण कोणतं? तरुण पण. तरुण पण संपलं, शरीर म्हातारपणाच्या अवस्थेत आलं. पुढचं पण कोणतं? म्हातार पण. आता खालचे मंडळी सांगा, वरचे नाही. हे 3ही पण संपले. पुढचं कोण पंत? पुढचं पण कोणतं? 3 मी सांगितले, एखादा तुम्ही सांगा. बालपण, तरुण पण, म्हातारपण. पुढचं पण कोणतं? जास्त विचारात पडले का? अहो सरपण तुम्हाला नाही कळलं का? काही न कळलं सकाळी सकाळी उद्या कीर्तनावरून घरी गेल्यावर. सरपण कोणतं? चुलीला लावतो ते का? नाही. मग आपल्या स्वतःसाठी लागतं ते सरपण. तुम्ही म्हणाल स्वतःसाठी. मला सांगा, एक व्यक्ती गेल्यानंतर साधारण शेवट किती मन सरपण लागतं? मी काय अजून स्मशानात गेले नाही म्हणून तुम्हाला विचारते. एका व्यक्तीला अग्निडाग देण्यासाठी साधारण किती सरपण लागतं? जाऊ द्या, तुमच्या शरीराचा अंदाज धरा. एका व्यक्तीला साधारण किती सरपण लागेल? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती नाही. आपण दुसऱ्यावर उपकार करत नाही, ती गोष्ट सोडून द्या. परंतु कमीत कमी मिनिमम आपल्यासाठी तरी प्रत्येकानं आयुष्यामध्ये एक झाड लावलं. कोणासाठी? दुसऱ्यासाठी नका लावू. दुसऱ्यासाठी नाही, एवढा उपकार आपण करत नाही. पण आपल्या स्वतःसाठी. कशासाठी? शेवट लागतं ना दादा, कशासाठी? हा, म्हणून असं मला विषय महत्वाचा मांडायचा आहे. देहाला संसाराची उपमा ज्ञानोबरायने का दिली? संसार सरकत राहतो, तसा देह सुद्धा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये सरकतो. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. म्हणून देहाला संसाराची उपमा दिली. बाबा रे, तू जर त्या शारंग धराला आपलं केलं नाही तर तुझा देहरूपी संसार वाया जाईल. नाही तरी संसारू जाईल रया. कारण देह कसा आहे? हा देह नाशिवंता मलमूत्राचा बांधा वरी चरम घातले रे कर्म कीटकांचा थारा रवरव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. म्हणून तू काय कर बाळा? देह कसा आहे? नाशिवंत आहे. म्हणून तू काय कर? स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्ये दे मदा लसा सोहम जो रे बाळा पर्ये दे मदा लसा सोहम जो रे बाळा. हा देह कोणी सांगितलं? मदालसा. माहिती आहे तुम्हाला मदालसा? मदालसा एक महान स्त्रीच होऊन गेली. त्या स्त्रीनं उपदेश केला बाळाला. बाळ किती वर्षाचं होतं?
मन 18 वर्षाचं बाळण्यामध्ये आहे बाळ आणि बाळाला धोका देताना मदालसा म्हणते बाळा देह कसा आहे हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा देह कसा आहे नाशिवंत आहे मदालसा पण स्त्रीच होऊन गेली आपणही कोण आहोत महिला मंडळी आता आपल्या बाळाला उदाहरण म्हणून सांगते आपण काय उपदेश करतो झोका देताना पाळण्यात तर नाही टाकीत पण झोळीमध्ये झोका देताना बाळा हा देह असा उपदेश का छे ताई एवढा मोठा उपदेश ना आमच्या बाळाला पचला अजिबात नाही आम्ही उपदेश कसा करतो बाळाला बाळा हाड हाड यू यू आणि छू 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 यू आणि छू छू हा आमचा उपदेश असतो बाळाला बाळ 5 वर्षाचं असताना ज्या वयामध्ये छत्रपती शिवरायांना जिजाऊ आई साहेबांनी तलवार कशी हातात धरावी याची शिकवण द्यावी आणि त्या वयामध्ये आम्ही बाळाला म्हणतो बाळा कोणत्या मामाची पोरगी करतो लहान्या मामाची करतो का मोठ्या मामाची करतो मला सांगायचंय का हे दादा देह नाशिवंत आहे म्हणून देहरूपी जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान म्हणून नाशिवंत असणारा देहरूपी संसार तुझा काय होईल वाया जाईल कशामुळं जर तू देवाचं नामस्मरण केलं नाही शारंग धराला जर आपलंसं केलं नाही तर का देह नाशिवंत आहे ज्ञानोबराय मग देहासंबंधी असणारे जे नातेवाईक आहे ते पण नाशिवंत आहे का ज्ञानोबराय सांगतात ते सुद्धा नाशिवंतच आहे मायबाप असेल गणगोत असेल ते सुद्धा तुझे नाही अभंगाचं दुसरं कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत
कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया संप्रदायाच्या नियमाला अनुसरून सर्वांनी सुंदर असे 2 हात वरती करा. मी स्त्री आहे, पुरुष आहे, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक सगळ्यांनी वरती हात करा. मी स्त्रियाही नाही, आम्ही पुरुषही नाही, आपल्यावरचा एकच भगवान परमात्मा आहे. आपण सर्व भगवंताची लेकरं आहोत असे समजून वरती हात करा. हरी भगवंताचं नाम किती गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम. अजून किती गोड आहे. हात वरतीच राहू द्या. जीव हे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास. अजून किती गोड आहे. हात वरतीच राहू द्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. अतिशय 5 ते 7 मिनिटात आपण या ठिकाणी आपली सेवा संपूया. चालेल ना आजी. हा कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये विश्वमौली ज्ञानोबाराय वर्णन करता. ज्या मायबापांना तू माझं माझं म्हणतो, ज्या गणगोताला तू माझं माझं म्हणतो, ते मायबाप गणगोत आपेष्ट हितचिंतक तुझे नाही. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत आपला एक फार गोड गैरसमज आहे दादा. प्रत्येक मायबापाला असं वाटतं की आपल्या मुलांचा आपल्यावरती छोटासा गैरसमज, लक्ष देऊ नये. प्रत्येक मायबापाला असं वाटतं आपल्या मुलांचा आपल्यावरती लय प्रेम आहे, फार प्रेम आहे. हाही एक गैरसमजच आहे. आणि प्रत्येक मुलाला असं वाटतं आपल्या मायबापांचा आपल्यावरती एका हातानं काही टाळी वाजत नाही. पण प्रत्येकाच्या प्रेम करण्याच्या पाठीमागे स्वार्थ दडलेला आहे दादा, स्वार्थ दडलेला आहे. प्रत्येक मायबापाला वाटतं की म्हातारपणी यांनी आम्हाला सांभाळलं, म्हणजे सांभाळतो म्हणून काय आपण उपकार करत नाही, पण एक छोटासा स्वार्थ त्यांच्या पाठीमागे असतो. आणि प्रत्येक मुलंही जरी मायबापाला सांभाळतात दादा, तर त्यांच्याही पाठीमागे एक स्वार्थ असतो. कोणता? मायबाप सांभाळिती लोभा कारणे पोषिती, जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा, इंद्रिय मावळली आला बागुला आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझ्या. दादा, जोपर्यंत आपल्याकडं काम आहे तोपर्यंत आपल्याला सगळे दादा दादा म्हणतात घरामध्ये. कळतंय ना तुम्हाला कीर्तन? जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा. एकदा की तुमचं काम संपू द्या, तुमची गरज, तुम्ही म्हातारे होऊ द्या, तुमची गरज मुलांना राहत नाही. मला सांगायचं एक आहे, या विश्वाच्या पाठीवर आपलं जर कोण असेल तर तो म्हणजे फक्त भगवान आहे दादा, फक्त भगवान परमात्मा आहे. महाराज सांगतात मरणाच्या वेळेस सगळी इथं राहतात. कशी काय? राहती निराळे रांडा पोरे सकळ, राहती निराळे
निराळे रांडा पोरे सकळ शेवटच्या वेळेला राहती निराळे रांडा रांडा म्हणजे तुकोबराने रांडा शब्द प्रयोग केला पत्नीला बरं का रांडा पोरे सकळ ज्यांच्यावरती आपण नितांत प्रेम करतो ना दादा तू म्हणशील बायका पोर हे इथेच राहील हा तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातेचा एक मडका घे 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 हरिनाम घे माया सारे सोडून दे हात लावून नशिबाला तोरडतो ढाई ढाई या संसारा पायी या प्रपंचा पायी या संसारा पायी या प्रपंचा पायी कळतंय ना तुम्हाला तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर म्हणून काय कर घे 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 हरिनाम घे माया सारे सोडून दे हात लावून नशिबाला तोरडतो ढाई ढाई या संसारा पायी या प्रपंचा पायी म्हणून दादा या विश्वाच्या पाठीवर एक भगवान परमात्मा सोडला तर कुणीच आपलं नाही दादा तुम्ही म्हणाल मग मायबाप गणगोत आपिष्ट यांचा आणि आपला संबंध फक्त एका जन्मापुरता आहे कसा पूर्व प्रारब्ध संबंधानं फक्त आपण एका जन्मापुरते एकत्र अजून सोपं करून सांगू का जगद्गुरु तुकोबारायांचं गाथ्यामध्ये 61 अभंगांचं एक नाट प्रकरण आहे काय नाट प्रकरण त्या नाट प्रकरणामध्ये तुकोबारा एका अभंगात वर्णन करतात पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर मिळती काश ठेलोटता पुर आदरे दूर होती खल्लाळी एखाद्या महाभयंकर पुरामध्ये तुकाराम महाराज सांगतात अनेक ठिकाणची लाकडं एकत्र वाहत यावे आणि वाहत असताना मध्येच एखाद्या खडकाच्या ठिकाणी जोरानं आदळावे एखाद्या खडकाच्या ठिकाणी ती लाकडं आदळल्यानंतर पुन्हा ती बाजूला होता दादा वाहताना कशी येतात एकत्र वाहत येतात आणि नंतर आदळल्यानंतर पुन्हा बाजूला होतात मला सांगायचं आहे काय हे दादा अगदी त्याच प्रकारे त्या लाकडांसारखी आपली गंमत आहे पूर्व प्रारब्ध संबंधानं आपण फक्त एका जन्मापुरतं एकत्र येतो पण एकदा की आपण गेलो की आपला आणि नातेवाईक गणगोताचा काही संबंध राहत नाही फक्त एका जन्मापुरता संबंध आहे म्हणून नाथबाबांनी एका प्रमाणात वर्णन केलं हरी नाही रे नाही कुणाचे कुणे नाही रे नाही कुणाचे कुणे नाही कुणाचे जय हो नाही रे विश्वाच्या पाठीवर एक भगवान परमात्मा सोडला तर या जगात आपलं कुणी नाही दादा
ज्यांना तू माझं माझं म्हणतोय हे तुझे नाही, हे तुझ्या पाठीमागचे संपत्तीचे चोर आहे. लक्ष देऊ नये. बाबा फार गोड उपदेश करतात. बहीणही तुझी नाही, भाऊ सुद्धा तुझा नाही. बहीण भावाबद्दल माझे नाथबाबा सांगतात. काय सांगतात? बहिणा कुणाचे, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, मेल्या मागे सर्व राहिले. तुटतील धागे दोरे नाही रे, नाही कुणाचे प्रेरा, नाही रे, नाही कुणाचे कुणे. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे, कोणी अंती जासील एकला रे प्राण्या. माझे माझे म्हणून हे माझं ते माझं ते माझं हे माझं, हा बंगला माझा, ती फोर व्हीलर माझी, एवढी शेती माझी. नाही का तुम्ही संपत्तीचे मालक नाही दादा. कोट्या ना कोट तुमची पिढी त्या बंगल्यात राहत आली, तुमची मागची पिढी सुद्धा ती शेती करत आली आहे. तिथं हे सगळं फक्त शेवटी एकट्याला जावं लागतं. माहित आहे ना. ज्यांना माझं माझं म्हणतोय ते तुझ्या सोबत स्मशानात येत नाही. बहिणा कुणाचे, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. कमराचा करगुटा सुद्धा सोबत नाही दादा. एखादं जर राहिलं ना कानात, सगळे मोठमोठ्यानं रडता. बघा ना किती सुंदर दिसत होतं कानामध्ये. मग लोकांना वाटतं अरे कानातलं राहिलं वाटतं, घ्या काढून. काही सोबत येत नाही. तेथे कोणी सोडविना एका. हा मला सांगायचंय का हे दादा, एका भगवंताशिवाय आपल्याला यमाच्या हातून कोणी सोडू शकत नाही. म्हणून कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. हे सगळं काही मृगजळाप्रमाणे एका जन्मापुरता तुझा आणि नातेवाईकांचा संबंध आहे का होत. ज्ञानोबाराय 12 वाजून गेले. आम्हाला सांगा मायबाप आमचे नाही, मग कमीत कमी विषयातलं सुख. ज्ञानोबाराय सांगतात तेही तुझं नाही. अभंगाचं 3रं चरण. विषयाचे समसुख निद्राचे सावोने, अभराचे सावोने जाईल लया, अभराचे सावोने जाईल लया. विषयाचे समसुख निद्राचे सावोने, अभराचे सावोने जाईल लया, अभराचे सावोने जाईल लया. विषयाची समसुख बेगडाची बाहुली, आभराची सवली जाईल रया. विषयातलं सुख सुद्धा तुझं नाही. एकच ज्ञानोबरांची ओबी सांगते, सेवा संपवते. ज्ञानोबराय सांगतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवनाची श्रवणी. कैसी सुखनिद्रा अंथुरणी. इंगळाचे, इंगळ म्हणजे विस्तव. इंगळ शब्दाचा अर्थ काय बाबा? विस्तव. ज्ञानोबराय सांगतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी. मृत्यू लोकामध्ये सुखाची एखादी बातमी तुमच्या कानावरती ऐकायला आली असं कुठं झालं का? तुम्ही बघा लोकांमध्ये फिरा जरा, ज्याचं त्याचं ऐकावं नुसतं दुःखच. प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य निघतं, नाही माझ्या वाट्याला जे दिलं ना देवानं दुःख ते कोणाच्याच वाट्याला नसेल. पण या मृत्यू लोकामध्ये असा एकही प्राणी जन्माला आला नाही की तो सुखी
आहे. जो भगवत नामस्मरण करेल तोच या विश्वाच्या पाठीवर सुखी आहे. जो देवाचं चिंतन करेल, भजन करेल, पूजन करेल, त्याच्याशिवाय दुसरा जीवात्मा सुखी नाही. दुःखात द्विजते जंतु सुखम सर्वाय रोचते. व्याकरणामध्ये धातू आहे रोच रोचते. दुःख प्रत्येकाला नको असतं, प्रत्येकाला सुखच लागतं दादा. म्हणून मला सांगायचं एक आहे, विषयाची समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया. हे सगळं कशाप्रमाणे आहे? मायबाप गणगोत आपिष्ट असेल, विषयातलं सुख असेल, हे सगळं काही तुझं नाही. मग हे सगळं कशाप्रमाणे आहे? शेवटी ज्ञानोबा एक छोटासा दृष्टांत देतात, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला. एक व्यक्ती झोपल्याबरोबर त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याने काय घेतली? बुलेट घेतली. बुलेट. त्याला असं वाटलं चला आपण आपल्या पत्नीला जरा गाडीवर बसवावं, बुलेटवरती बसवावं, सगळ्या गावाला मिरवून आणावं म्हणून पत्नीला गाडीवरती त्यानं बसवलं. जोरानं किक मारायला गेला. बुलेट कुठे घेतली होती त्यानं? स्वप्नात. जोरानं किक मारायला गेला, जेच गोदडी फाटली. त्याच्या लक्षात आलं, अरे आपण बुलेटवरती नाही, आपण स्वप्नातल्या बुलेटवरती आहोत. म्हणून मला सांगायचं एक आहे, स्वप्नातली बुलेट तोपर्यंत जोपर्यंत झोप नाहीशी होत नाही आणि जोपर्यंत झोपेतलं स्वप्न नाहीसं होत नाही तोपर्यंत स्वप्नातली बुलेट आहे. विषयातलं सुख असेल, नातेवाईक गणगोत आपेष्ट सुद्धा हे त्याच्यासारखेच आहे दादा. जोपर्यंत आपण या मृत्यूलोकात त्यांचा आणि आपला संबंध आहे ना तोपर्यंतच हे आपले, बाकी हे एकही सोबत येत नाही. शेवटी आपलं कर्म, आपलं नामस्मरण हेच आपल्यासोबत येणार आहे. हीच आपल्या चांगल्या कामाची पावती आहे. शेवटी ज्ञानोबराय सांगतात हे सगळं कशाप्रमाणे आहे? झोपेत पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे. हेच महाराज अभंगाचे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता स्वप्नीचे
ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेचे चैले जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. यथामत यथा अवकाश झालेली सेवा माऊलींच्या नाथबाबांच्या जगद्गुरु श्री संत तुकोबऱ्यांच्या चरणी शांती ब्रह्मश्री नाथबाबांच्या चरणी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी जन्मदाते मायबापांच्या चरणी तुम्हा सर्व समर्थ मायबापांच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी आजची ही सेवा समर्पित करते. जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगून जाईल. श्री संत जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या शिष्य श्री संत बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्था मुलामुलींची वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आपण गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून त्या ठिकाणी चालवतोय. ज्यांना कुणाला अशी अपेक्षा असेल आपल्याही लेकराने असंच तयार व्हावं, कीर्तनकार व्हावं, आपल्याही मुलीने कीर्तनकार व्हावं, मुलाने मृदंगाचार्य व्हावं, कीर्तनकार व्हावं, असं ज्याही माईबापाला अपेक्षित असेल त्यांनी येत्या जूनपासून ॲडमिशन करू शकतात. आता पहिलाच वर्ष आहे तर 60 ते 70 50 ते 60 विद्यार्थी त्या ठिकाणी संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. ज्यांना कुणाला अपेक्षा असेल त्यांनी येत्या जूनपासून ॲडमिशन करू शकतात. त्याच्या अगोदर आमच्या तालुक्यामध्ये वैजापूर या ठिकाणी वैजापूर भागामध्ये अंदरसूल नगर सुलच्या थोडंसं पुढं अर्थात लोणी गावामध्ये 1 महिनाभर बालसंस्कार शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं असतं. मागच्याही वर्षी आयोजित केलेलं होतं. 150 ते 250 विद्यार्थी त्या शिबिरामध्ये होते. यावर्षी जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेणार आहे. ज्यांना कोणाला अपेक्षित असेल की संस्थेत टाकण्याच्या अगोदर 1 महिनाभर तुम्ही बालसंस्कार शिबिरामध्ये टाकू शकतात. त्या ठिकाणी 1 महिन्यात अनुभव येतो की हा विद्यार्थी पुढे काय करू शकतो, कसा घडू शकतो. ज्याला कोणाला वाटत असेल त्यांनी अगोदर बालसंस्कार शिबिरामध्ये टाका. आणि ज्याला बालसंस्कारात नसेल टाकायचं त्याने येत्या जूनपासून आळंदी या ठिकाणी संस्थेमध्ये ॲडमिशन केलं तरी अडचण नाही. आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची सुवर्ण संधी आहे. काहींना वाटत असेल फक्तच आध्यात्मिक शिक्षण, त्याबरोबर शालेय शिक्षणसुद्धा त्या ठिकाणी आहे. अगदी जेवणापासून गरम पाण्यापासून फिल्टर पाण्यासहित सगळ्या प्रकारची व्यवस्था उगाच पोपटपंची त्या ठिकाणी न घेता सर्व मुली मुलं अध्ययन ग्रंथांचंही विविध प्रकारच्या ग्रंथांचं अध्ययन करतात. मग विचारसागर असेल, विवेक चूडामणी असेल, पंचदशी असेल, या सर्व ग्रंथांचं अध्ययन त्या ठिकाणी करत असतात. म्हणून ज्यांना कोणाला अपेक्षा असेल त्यांनी येत्या जूनपासून ॲडमिशन करू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या शिवनाथ भाऊंची मुलगी हर्षदा निकम जे ह्या गावचे जावई आहे, हे गाव तिच्या मामाचं गाव आहे. तिच्या माईबापांना नातेवाईकांना अपेक्षा आहे तिने एक छोटंसं आईबद्दल गीत म्हणावं. ती या ठिकाणी 2 मिनिट कोणीही हलणार नाही. तोपर्यंत